8th सायन्स, 8वी विज्ञान, 3rd चॅप्टर, द न्यू चॅप्टर, फोर्स अँड प्रेशर. फोर्स म्हणजे बल अँड प्रेशर म्हणजे दाब. आता बघा, फोर्स म्हणजे बल म्हणजे आपली जी शक्ती आहे, आपण शक्ती एखाद्या गोष्टीसाठी वापरतो त्याला काय म्हणतो आपण? फोर्स म्हणतो. आता दिस इज अ स्केल. आय लिफ्ट द स्केल. मी काय केली? स्केल उचलली. आय पुट द स्केल. मी ही काय लावली? मी त्याला शक्ती लावली आणि त्याच्यामुळे ह्या स्केल मध्ये काय झाला? बदल झाला स्थानामध्ये. ह्याला काय म्हणतो आपण? फोर्स म्हणतो. लक्षात का? व्हॉट इज कॉल्ड फोर्स? आता सी हिअर. सपोज दिस इज अ स्केल. आय पुल द स्केल. मी काय करतो? ओढतो. आता बघा, ओढणे, ढकलणे, उचलणे हे काय? ह्यालाच काय म्हणतो आपण? फोर्स म्हणतो. आता बघा, आय लिफ्ट द स्केल. आता इथे पहा, इन दिस मॅन इज पुशिंग द कार. हा माणूस कारला ढकलत आहे. द बॉय इज पुलिंग द डॉग. हा मुलगा कुत्र्याला ओढत आहे. द बॉय इज किकिंग द बॉल. ह्या मुलगा ह्या बॉलला असा किक मारते मोठी. म्हणजे हे पुशिंग म्हणजे ढकलणे, पुलिंग म्हणजे ओढणे, किक मारणे म्हणजे फेकणे. ह्याला एनर्जी लागते. ह्याच्यामुळं आता ह्यानं पुश केल्यामुळे, ढकलल्यामुळे ह्या कारला काय होते? गती प्राप्त होते. कार पुढे जाते. हा कुत्र्याला ओढल्यामुळे कुत्रा ह्याच्याकडे येतो. ह्या बॉलला किक मारल्यामुळे बॉलला गती होते. याला आपण काय म्हणतो? फोर्स म्हणतो. ह्याला बल म्हणतो. म्हणजे बघा, कॅन यू रिकॉल? तुम्ही आठवू शकता का? व्हॉट इज द फोर्स? ज्या कारणामुळे वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो त्याला म्हणायचं बल. ड्यू टू विच द रिझन, ड्यू टू विच द ऑब्जेक्ट इज इन मोशन इज कॉल्ड फोर्स. ज्या कारणामुळे वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो त्याला म्हणायचं बल. द रिझन ड्यू टू विच द ऑब्जेक्ट इज इन मोशन और द चेंज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड फोर्स. लक्षात का? फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे ज्या कारणामुळे वस्तूच्या गतीत बदल होतो. समजा वस्तू स्थिर असेल तर वस्तू उचलली जाते. वस्तू जर समजा फास्ट असेल तर ते आपल्या बल लावल्यामुळे वस्तू थांबते. म्हणजे उचलणे, ढकलणे, ओढणे, फेकणे यामुळं वस्तूला गती प्राप्त होते आणि त्यालाच म्हणतो फोर्स किंवा बल. ड्यू टू the pulling, due to the pushing, due to the lifting, due to the throwing, change the motion of object is called force. लक्षात का? फोर्स म्हणजे काय? म्हणजे ओढण्यामुळं, ढकलण्यामुळं, उचलण्यामुळं, फेकण्यामुळं वस्तूच्या गतीत बदल होतो याला बल म्हणायचं. ड्यू टू द पुलिंग, ड्यू टू द पुशिंग, ड्यू टू द लिफ्टिंग, ड्यू टू द throwing, there is a change in the motion of object is called force. लक्षात का? ओढण्यामुळं, ढकलण्यामुळं, उचलण्यामुळं, फेकण्यामुळं वस्तूच्या गतीत बदल होतो त्याला काय म्हणायचं? बल म्हणायचं. आता त्याला लागते आपली शक्ती लागते. आता आपण सकाळपासून जेवणच केली, आपण एखादी मोठा दगड उचलू शकतो का? म्हणजे आपल्याला शक्ती पाहिजे. फॉर ऍक्टिंग अ फोर्स वी मस्ट हॅव अ एनर्जी. म्हणजे ह्या बल लावण्यासाठी आपल्या अंगात शक्ती पाहिजे. समजा आपण 2 दिवस जेवणच केलं नाही आणि आपल्याला काम करायला सांगितलं, आपण काम करू शकतो का? नाही. म्हणजे आपल्या बल लावण्यासाठी काय लागते? आपल्याला शक्ती लागते. आणि शक्ती कुठून मिळते? आपण खाल्लेल्या अन्नामधून मिळते. लक्षात का? फोर्स म्हणजे काय? ओढण्यामुळं, ढकलण्यामुळं, उचलल्यामुळं, फेकण्यामुळं वस्तूच्या गतीत बदल होतो त्याला म्हणायचं बल. ड्यू टू द पुलिंग, ड्यू टू द पुशिंग, ड्यू टू द throwing, ड्यू टू द लिफ्टिंग, there is a change in motion of body is called force. आता बघा काय म्हणतात? अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, स्थिर वस्तू. स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे. आता हा फळा कसा स्टेशनरी आहे? आता ह्या फळ्याला जर समजा मी असं हलवलं तर हा फळा हलतो. हा फळा कसा स्टेशनरी आहे म्हणजे स्थिर आहे. When I act an force on the board, the board is moving. The board is
द व्हाईट बोर्ड इज स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे. व्हेन ऍक्ट फोर्स ऑन दिस फोर्स ऑन दिस बोर्ड द बोर्ड इज मुव्हिंग. बघा हा फळा कसा स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजे स्थिर. जेव्हा याला बल लावतो तेव्हा हा फळा काय होतो, मूव्ह होतो, हालचाल होतो. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट on which no force is acting remains stationary. जेव्हा ह्या फळ्यावर आपण बल काहीच लावत नाही तो फळा कसा राहतो, असाच राहतो. म्हणजे काय, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर वस्तू on which no force is acting remains stationary. ह्या स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर वस्तूवर जर आपण फोर्स नाही लावला तर ही स्टेशनरी वस्तू म्हणजे स्थिर वस्तू स्थिरच राहते. लक्षात आलं का? याला म्हणायचं गुरुत्वीय नियम. याला काय म्हणायचं, गुरुत्वीय बल. जेव्हा आता ही फळा आहे, हा बोर्ड आहे, हा स्थिर आहे, स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, ह्याला जर आपण काही फोर्स लावला नाही तर ही वस्तू अशीच राहते. बघा, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ऍक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. म्हणजे स्थिर वस्तूवर कोणतेही बल नाही लावल्यावर ती कशी असते, स्थिरच राहते. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on object. एखादी वस्तू गतिमान आहे, एखादी वस्तू कशी गतीमध्ये पळत आहे, त्याच्यावर जर आपण फोर्स नाही लावला तर ती वस्तू कशी गतिमानच राहते. आणि दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. ह्यालाच काय म्हणतो आपण, जडत्वाचा नियम. काय म्हणतो आपण ह्याला, जडत्वाचा नियम. एखाद्या वस्तूवर जर आपण, एखाद्या स्थिर वस्तूवर जर आपण बल नाही लावलं तर ती वस्तू स्थिरच राहते. एखादी वस्तू एक समान गतीने जर जात असेल, तिच्यावर जर नाही बल लावलं तर ती काय असते, वस्तू सतत ती गतिमान राहते. आणि यालाच काय म्हणतो, स्टेशनरी. ह्यालाच काय म्हणतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणि ह्यालाच काय म्हणतो, न्यूटनचा पहिला नियम म्हणतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ह्याला काय म्हणतो आपण, जडत्वाचा नियम. काय म्हणतो आपण, जडत्वाचा नियम म्हणतो, स्टेशनरी रूल्स म्हणतो. लक्षात का, एखादी वस्तू जर स्थिर असेल त्याच्यावर जर आपण फोर्स नाही लावला, बल नाही लावला तर ती स्थिरच राहते. एखादी वस्तू एक समान गतीत असेल, त्याला जर आपण फोर्स नाही लावला, ऍक्ट नाही केला, फोर्स ऍक्ट नाही केला, बल नाही लावलं तर ती एक समान गतीत राहते. आणि दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणि हा न्यूटनचा गतीचा पहिला नियम आहे. When object is stationary on which we do not act of force, the object remains stationary. When an object, a stationary object on which no force is acting remains stationary. म्हणजे स्थिर वस्तूवर कोणतेही बल नाही लावलं तर ती वस्तू स्थिर राहते. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on object. म्हणजे कोण, बघा, an object in motion म्हणजे गतिमान वस्तू continues to move with the same speed and direction. म्हणजे गतिमान वस्तू एकाच सारख्याच दिशेत सारख्याच गतीमध्ये गतिमान असते जेव्हा कोणतंही बल त्या वस्तूवर नाही लावल्यावर. बघा, an object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on an object. म्हणजे जेव्हा कोणतेही बल त्या वस्तूवर लावलं नसल्यावर गतिमान वस्तू सतत गतिमान असते आणि त्याच्या एकाच दिशेत गतिमान असते. आणि दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ह्याला काय म्हणतो, न्यूटनचा गतीचा पहिला नियम. न्यूटनचा गतीचा पहिला नियम काय आहे, स्थिर वस्तूवर जर आपण बल नाही लावलं तर ती वस्तू स्थिरच राहते. एखादी वस्तू जर एका गतिमान आहे, एकाच दिशेने एकाच गतीमध्ये गतिमान असताना त्याच्यावर जर आपण बल नाही लावलं तर ती वस्तू गतिमानच राहते. आणि त्यालाच न्यूटनचा गतीचा पहिला नियम म्हणतात. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट remains stationary when you do not act a force on it. Object which move with the same speed and direction
the object will be moving in the same speed and direction when you do not act an force on that object. This is called Newton's first law of motion. एखादी वस्तू जर गतिमान असेल, गतीत असेल आणि त्याच्यावर जर आपण बल नाही लावलं, ती वस्तू गतीतच असते एका दिशेत. एखादी वस्तू जर स्थिर असेल आणि त्याच्यावर जर नाही बल लावलं, ती वस्तू स्थिरच असते. ह्यालाच न्यूटनचा पहिला नियम म्हणायचा, गतीचा पहिला नियम म्हणतात. फोर्स म्हणजे लक्षात का, वस्तूच्या गतीमध्ये बदल होणाऱ्या कारणाला काय म्हणायचं, बल म्हणायचं. The reason due to which the changes the motion of object is called force. म्हणजे का फोर्स म्हणजे काय, ज्या कारणामुळे वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो त्याला म्हणायचं फोर्स, बल म्हणायचं. The reason due to which the motion of object changes is called force. The reason due to which the motion of object changes is called force. आता पुलिंग ओढल्यामुळे, पुशिंग ढकलल्यामुळे, पुन्हा थ्रोविंग ह्याच्यामुळे काय होतं, वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो, ह्याला म्हणायचं फोर्स. आता बघा, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क बल आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे असंपर्क बल, त्याला असं म्हणतात. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क, नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे असंपर्क बल. आता इथे पहा, ह्या आकृतीमध्ये पहा, see here in the figure, the man is pushing the car and the car will be moving forward. आता मॅन काय करतो, ह्या कारला काय करतो, ढकलतो, त्यामुळे कार काय होते, गतीमध्ये येते. आता बॉय काय करतो, पुल करतो. This man is pushing the car will be moving in a forward. आता माणूस काय करतो, हा ह्या कारला ढकलतो, त्यामुळे कार काय होते, गतिमान होते. म्हणजे इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द मॅन अँड द कार ड्यू टू विच द कार मूव्ज इन फॉरवर्ड. दिस इज कॉल्ड अ कॉन्टॅक्ट फोर्स. द बॉय इज पुलिंग द डॉग्स. द डॉग विल बी मूव टू द बॉय. आणि ह्या बॉय काय करतो, ह्या कुत्र्याला त्या दोरीनं ओढतो. आणि ह्या बॉय आणि ह्या कुत्र्यामध्ये, ह्या मुलगा आणि कुत्र्यामध्ये काय, दोरी हा कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यामुळे हा कुत्र्याच्याकडे ओढला जातो. ह्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. द कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल. द बॉय इज किकिंग द बॉल. द बॉल इज गो अवे. म्हणजे मुलगा काय करतो, ह्या बॉलला किक मारतो, त्याच्यामुळे हा बॉल काय होतो, लांब जातो. ह्या मुलगा आणि बॉलमध्ये काय झाला, संपर्क झाला, कॉन्टॅक्ट झाला, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. सी हिअर, दिस इज अ नेल्स. नेल्स म्हणजे काय आहे, आयरन. दिस इज अ नेल्स, आपलं आयरन नेल्स. आयरन नेल्स म्हणजे खिळे आहेत. आणि दिस इज अ मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे हा काय आहे, लोहचुंबक आहे. ड्यू टू द फोर्स ऑफ, ड्यू टू द मॅग्नेट फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, द आयर्न नेल म्हणजे खिळच्याकडे ओढले जातात. ह्याला काय म्हणतो आपण, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. लक्षात. आता हे कशाचे तुकडे आहेत, कागदाचे तुकडे आहेत. आणि हा कंगवा आहे. कंगवा आपण केसाला घासला तर ते काय होतं रे, हे कागद तुकड्याच्याकडे आकर्षित जातात. द पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्टेड टू द कॉम ड्यू टू द फोर्स. दिस इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता बघा, दिस इज अ कोकोनट ट्री. द कोकोनट इज फॉलिंग ऑन द ग्राउंड. व्हाय द कोकोनट फ्रूट, कोकोनट फॉलिंग ऑन द ग्राउंड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे हे कोकोनटचं फळ खाली पडतं. ही काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बले आहेत. आता हा कसा आहे, हा माणूस ह्या कारला ढकलतो, म्हणजे संपर्क येतो, त्यामुळे कार गतीत येते, ह्याला काय म्हणतो आपण, संपर्क बल म्हणतो. हा मुलगा काय करतो, पुलिंग द डॉग, त्याच्यामुळे कुत्रा ह्याच्याकडे ओढला जातो, त्यामध्ये संपर्क आहे, ह्याला काय म्हणतो आपण, संपर्क बल म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. हा मुलगा किक करतो बॉलला, हा किक केल्यामुळे काय होतं, बॉल लांब जातो, दोघांमध्ये संपर्क आला, ह्याला म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स. आता ह्या मॅग्नेटिक फोर्स, ह्या मॅग्नेट आहे, लोहचुंबकामध्ये लोहचुंबक आहे, लोहचुंबक मॅग्नेटिक फोर्स होतो. ह्याचे दिसतकारी फोर्स कुठलं, पण द आयर्न नेल्स अट्रॅक्ट टू द मॅग्नेट. दिस इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असंपर्क बल आहे. द पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्टेड टू द कॉम. दिस इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आता बघा, कोकोनट फळ हे खाली पडतं, कशामुळे रे, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ द कोकोनट फ्रूट falls on the ground. This is a non contact force आहे.
लक्षात आलं का? कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क बल आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे असंपर्क बल. आता बघा, इन अ फिगर 3.4 अ कार मूव्स इन अ फॉरवर्ड डायरेक्शन when a man applies force behind. आता 3.1 मध्ये ह्या आकृतीमध्ये म्हटले बघा, अ कार मूव्स इन फॉरवर्ड, कार म्हणजे वाहन, मूव्स इन फॉरवर्ड डायरेक्शन, पुढच्या दिशेला जाते, when a man applies force behind, म्हणजे जेव्हा माणूस मागून त्याला फोर्स लावतो तेव्हा कार मूव्स इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. जेव्हा माणूस मागून फोर्स लावतो तेव्हा कार पुढच्या दिशेला हलते, म्हणजे दिस इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. अ रिलक्टंट डॉग इज बीइंग पुल्ड बाय हिज मास्टर. रिलक्टंट डॉग म्हणजे नाखुश कुत्रा, इज बीइंग पुल्ड, ओढला जातो, बाय हिज मास्टर, त्याच्या मालकाने जातो. A boy playing football is kicking the ball away. Boy म्हणजे मुलगा, playing football म्हणजे आपण मध्ये बघा, playing football खेळत आहे, is kicking the ball away. तो काय करतो? किक करतो. What do you observe? तुम्ही काय निरीक्षण केलं from this? म्हणजे याच्यावरून काय निरीक्षण केलं? The man pushes the car and the car move forward direction. The man, the boy pulling the dog, the boy kicking the ball. बघा, a force acts on two objects. Force act on two object. बघा, फोर्स म्हणजे बल, acts on two object म्हणजे man and car, boy and dog, boy and ball. a force म्हणजे बल, acts on two bodies म्हणजे दोन वस्तूंमध्ये थ्रू द इंटरॅक्शन बिटवीन देम. म्हणजे इंटरॅक्शन म्हणजे एकमेकाच्या आंतरक्रियेमुळे ह्या दोघांवर बल लावलं जातं आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. लक्षात आलं का? फोर्स बल ऍक्ट्स ऑन टू बॉडीज, दोन वस्तूंमध्ये बल लावलं जातं थ्रू इंटरॅक्शन बिटवीन देम, दोघांच्या आंतरक्रियेमधून हे बल लावलं जातं, त्याला काय म्हणतो आपण? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. लक्षात आलं का? आता बघा, a force is act बघा, force acts on two bodies, force acts on these two bodies, force act on these two bodies, force act on two bodies through interaction between them. त्यांच्या आंतरक्रियामुळे यांच्यावर बल लावलं जातं, त्याला काय म्हणायचं? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. आता बघा, a force is seen to act through a direct contact object via one more direct, such force is called contact force. लक्षात आलं का? आता उद्या आपण आणखी स्पष्टपणे कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे पाहू. तुम्हाला फोर्स म्हणजे ज्या कारणामुळे वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो त्याला म्हणायचं फोर्स म्हणजे बल. द रिझन ड्यू टू व्हिच द ऑब्जेक्ट चेंज इट्स मोशन इज कॉल्ड फोर्स. ड्यू टू द पुलिंग, ड्यू टू द पुशिंग, ड्यू टू द लिफ्टिंग, ड्यू टू द थ्रोविंग, देयर इज अ चेंज इन मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड फोर्स. म्हणजे ओढल्यामुळं, ढकलल्यामुळं, फेकल्यामुळं, उचलल्यामुळं वस्तूच्या गतीत बदल होतो, त्याला म्हणायचं बल. आता एखाद्या वस्तूला जर आपण हात लावून असं ढकललं तर देयर इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन दिस ऑब्जेक्ट अँड मी, सो दिस इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. आता बघा, एखादी वस्तू आता इथे वर आहे, झाडावरचा फळ ऑटोमॅटिक खाली पडलं. कशामुळे पडलं? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ द फ्रूट falls on the ground. ह्याला काय म्हणायचं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल म्हणतात.